नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. यंदाच्या उताशानी फाल्गुन पौर्णिमेला लागणार चंद्राला ग्रहण. त्यामुळे होळी प्रज्वलित करता येणार का? धुळीवड खेळता येईल का? होळी साजरी करायची आहे का? त्याचबरोबर हे चंद्रग्रहण होळीच्या दिवशी आलेलं आहे की धुलीवंदनाच्या दिवशी आलेला आहे? या चंद्रग्रहणाचे वेध आपल्याला कधीपासून पाळायचे आहेत? कारण हे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार आहे आणि गर्भवती महिलांनी, लहान मुलं, ज्येष्ठ मंडळी यांनी वेदादी नियम कधीपासून पाळायचे आहेत? कारण आपल्यासाठी आणि त्यांच्यासाठी वेगळा टायमिंग असतो. त्याचबरोबर चंद्रग्रहणाचा स्पर्श, चंद्रग्रहणाचा मोक्ष आणि चंद्रग्रहणाचा पुण्यकाळसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. धुलीवंदन आणि चंद्रग्रहणाबद्दल संपूर्ण माहिती या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. यंदा 2026मध्ये हुताशनी पौर्णिमा ही 2 मार्च सोमवारी संध्याकाळी 5:55 सुरू होत आहे आणि पौर्णिमेची समाप्ती हे 3 मार्च रोजी मंगळवारी सायंकाळी 5:07 समाप्त होणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की होलिका दहन नेमके आपल्याला कधी करायचे आहे? तर 2 मार्च 2026 सोमवारी सायंकाळी प्रदोष काळामध्ये आपल्याला होलिका दहन करायचे आहे. म्हणजे संध्याकाळी आपण होळी पेटवू शकतो. तसेच आपल्याला पौर्णिमेच्या सत्यनारायण पूजा ही 2 तारखेलाच संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करायची आहे. आता तुमच्या मनामध्ये इथे एक प्रश्न येईल की 2 मार्च रोजी सायंकाळी 5:55 हुताशा पौर्णिमा सुरू होत आहे आणि 3 मार्चला सायंकाळी 5:07 संपत आहे. तर खऱ्या अर्थाने होळी ही आपण उदय तिथीनुसार मंगळवारी 3 मार्चला साजरी करायला हवी. मग आपण 2 मार्चला का साजरी करत आहोत? तर तुमच्या या प्रश्नाचे उत्तरसुद्धा आता मी या व्हिडिओमध्ये देत आहे. कारण 2 मार्च रोजी प्रदोष काळ सुरू होण्यापूर्वी हुताशनी पौर्णिमेची जी तिथी आहे ती समाप्त आहे. म्हणून हिंदू धर्मसिंधू या ग्रंथातील वाचनानुसार होलिका दहन हे आपल्याला 2 मार्च रोजी सोमवारी प्रदोष काळामध्ये करायचे आहे आणि चंद्रग्रहणाचा होलिका दहनासाठी कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. कारण चंद्रग्रहण हे आहे ते 3 मार्च रोजी मंगळवारी असणार आहे आणि याच दिवशी धुलीवंदन आहे. मात्र 3 मार्चला धुलीवंदनाला मात्र नक्कीच ग्रहणाचा परिणाम दिसेल, तो असा की ग्रहण संपल्याशिवाय आपल्याला धुळीवड खेळता येणार नाही. म्हणजे धुलीवंदनाच्या दिवशीचा चंद्रग्रहण आलेला आहे. होळीच्या आणि चंद्रग्रहणाला काहीही संबंध नाही. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. त्यामुळे आपल्याला या ग्रहणाचे सगळे वेदादी नियम देखील पाळायचे आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहणाचा सूतक काळ खूप महत्त्वाचा असतो. वर्षातील हे पहिले चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार असल्यामुळे त्याचा सूतक काळसुद्धा लागू होईल. चंद्रग्रहण सुरू होण्याच्या 9 तास आधी सूतक काळ सुरू होतो. ज्योतिष आणि धार्मिक मान्यतेनुसार या सूतक काळामध्ये कोणतेही शुभकार्य करणे टाळायचे असते. सूतक काळ हा 3 मार्च रोजी मंगळवारी सकाळी 6:20 सुरू होईल आणि संध्याकाळी तो 6:46 दिसेल. बघा, या दिवशी दुपारी 3:20 ही वेळ ग्रहणाच्या स्पर्शाची वेळ असेल आणि सायंकाळी 4:34 या चंद्रग्रहणाची खग्रास अवस्था सुरू होईल. या दिवशी सायंकाळी 5:03 हे ग्रहण मध्यावर येईल. त्यानंतर याच दिवशी सायंकाळी 5:33 चंद्रग्रहणाची फक्त खग्रास अवस्था संपेल. मात्र या चंद्रग्रहणाचा मोक्ष अर्थात संपूर्ण चंद्रग्रहण हे या दिवशी सायंकाळी 6:46 संपेल. आता गर्भवती महिलांनी, वृद्ध मंडळी आणि लहान मुलांसाठी सूर्य उदयापासून ते हे नियम पाळायची गरज नाही. तुमच्यासाठी वेगळा टायमिंग आहे, ते सुद्धा आता पुढे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मात्र ज्या महिला गर्भवती नाही, जे पुरुष आजारी नाही, ते अगदी वयोवृद्ध सुद्धा नाही, त्यांच्याबरोबर लहान बालकही नाहीत, अशा सर्वांनी चंद्रग्रहणाचे नियम मंगळवारी दिनांक 3 मार्च रोजी सकाळी 6:20 पासून किंवा त्या दिवशीच्या सूर्योदयापासून ते मध्यकाळी ग्रहणाच्या मोक्षापर्यंत, म्हणजेच या सायंकाळी 6:48 या वेळेपर्यंत पाळायची आहेत. 3 मार्च रोजी दुपारी 3:20 ग्रहणस्पर्श सुरू होईल. ते ग्रहणाचा मोक्ष हा 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:46 असेल. या काळामध्ये सूतक काळ सुरू होताच मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. तसेच यावेळी नामजाप आणि तपश्चर्या यांना विशेष महत्त्व आहे. त्यामुळे ग्रहणाच्या
काळात किंवा सूतक काळामध्ये तुम्ही नामस्मरण करू शकता. बघा, जी मंत्रस्रोत तुमची पाठ आहे ते तुम्ही म्हणू शकता. जर तुम्ही गुरुमंत्र घेतलेला असेल तर त्या गुरुचा मंत्र जपसुद्धा तुम्ही या ग्रहणा काळामध्ये करू शकता. तुम्हाला जर एखादा मंत्र सिद्ध करायचा असेल तर तोही तुम्ही या ग्रहण काळामध्ये करू शकता किंवा जी मंत्रस्रोत तुम्हाला मोबाईलवर ऐकायला आवडतात तर तीही तुम्ही ऐकू शकता किंवा टी व्हीवर, मोबाईलवर घरात मंत्रस्रोत लावून ठेवा म्हणजे सगळ्यांचाच ती कानी पडतात आणि आपल्या घरामध्ये मंत्रस्रोत हे जे ध्वनी आहेत, उच्चार आहेत ते परिसरातील आणि त्यामुळे घरातील वातावरण शुद्ध, सकारात्मक राहील, प्रसन्न राहील. ग्रहण काळात आपण जे शिजवलेले अन्न आहे ते साठवलेलं पाणी आहे त्यावर सर्वावर तुळशीपत्र ठेवायचे आहे. गर्भवती महिलांनी त्याच्याबरोबर आजारी वयोवृद्ध लोकांनाही लहान बालकांनी ग्रहणाचे नियम आहे जे ग्रहणाचा जो काही वेदकाळ आहे तो सकाळी 11 वाजेपासून ग्रहण मोक्षापर्यंत पाळायचा म्हणजे 3 मार्च रोज मंगळवारी सकाळी 11 पासून ते सायंकाळी 6:46 नियम पाळले तरी सुद्धा चालणार आहे. अशा वेळी या काळामध्ये गर्भवती महिलांनी एक जागेवरून बसायची आहे. तुम्ही रिलॅक्स होऊन बसा. असं काही नाही की मांडी घालून बसा, उठूनच बसा. आपल्याला घरातील जी मोठी मंडळी सांगतात जसं की रिलॅक्स आपण बसू शकतो, बाथरूमला जायचं आहे, टॉयलेटला जायचं आहे. फक्त ग्रहण काळामध्ये आपले बोट मोडायचे नाही, चाकूचे विळीने काही करायचे नाही, कात्रीने काही कापायची नाही, पायाची अडी घालून बसायचा नाही किंवा कोणाचीही वेळे घालायची नाही. आपली वेणी घालायची नाही, केस विंचरायचे नाही, ग्रहण बघायचं नाही, झोपायचं नाही. या गोष्टी बाकीच्या आपण घरामध्ये चकरा मारू शकतो, फिरू शकतो, रिलॅक्स बसू शकतो. तुम्ही बेडवर बसा, सोफ्यावर बसा, चेअरवर बसा. त्यानंतर या ग्रहण काळामध्ये तुम्हाला जे म्युझिक आवडतं ती गाणी तुम्ही ऐकू शकता किंवा जे स्तोत्रमंत्र तुम्हाला ऐकायचं आवडतात ते स्तोत्रमंत्र तुम्ही मोबाईलवरती ऐकू शकता किंवा जे स्तोत्रमंत्र तुम्हाला पाठ आहेत, म्हणता येतात ते तुम्ही म्हणू शकता किंवा तुमच्याकडे एखाद्या छानसं पुस्तक असेल तर ते तुम्ही वाचू शकता किंवा एखादे ग्रंथ असेल तर ते सुद्धा या ग्रहण काळामध्ये तुम्ही वाचू शकता आणि हे काहीही शक्य नसेल तर जो कोणता मंत्र तुम्हाला येतो तर पूर्ण ग्रहण काळामध्ये तुम्हाला मंत्र जप करायचे आहे. आपल्याला पोटावर तुम्ही हात फिरवू शकता. पोटावर हात ठेवून किमान स्वतःला ऐकू येईल अशा आवाजामध्ये मंत्र चाटिंग करण्याचा प्रयत्न करा. असं म्हटलं जातं की आपल्या पोटावर हात ठेवून स्वतःला ऐकू येईल अशा आवाजात जर आपण मंत्रस्रोत म्हटले तर आपल्या बाळाला सुद्धा त्याचे आशीर्वाद मिळतात असं आणि आपल्या बाळापर्यंत ती सेवा पोचतो. ग्रहण संपल्यानंतर घरातील सर्वांनी स्नान करायचे आहे. स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये जर तुमच्याकडे गंगाजळ असेल तर थोडं गंगाजल सर्वांच्या अंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे. त्या पाण्याने स्नान करायचे आहे किंवा तुमच्याकडे गोमूत्र असेल तर एक एक थेंब गोमूत्र अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे. घर झाडून पुसून घ्यायचं आहे, देवपूजा करायची आहे आणि त्यानंतर मग आपण जेवण वगैरे तुम्हाला ज्या काही गोष्टी असतील खायची प्यायची असेल तर त्या आपण करू शकतो. तर आता आपण या ग्रहणाच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये, कोणते नियम आहेत ते पाहू. जे आपल्याला ग्रहण असल्यावर पाळावेच लागतात किंवा ते पाळणं आपल्या सर्वांसाठी अनिवार्य आहे. बघा, आपल्या गावच्या सूर्यास्तापासून ग्रहण मोक्षापर्यंत अगदी अल्प काळ या ग्रहणाचा पुण्यकाळ असणार आहे. तर या ग्रहणाच्या पुण्यकाळामध्ये आपल्याला श्रद्धा तसेच जो काही दानधर्म असतो तर ती कर्म करत येतील आणि ग्रहणाचा जो काही वेदकाळ आहे तर या वेदकाळामध्ये स्नान, देवपूजा, नित्यकर्म, जप, तप्य, श्रद्धा ही सर्व कामे आपल्याला करता येणार आहे. तसेच ग्रहण काळामध्ये भोजन करणे टाळावे असे सांगितले जाते. विशेष गर्भवती महिलांनी अधिक काळजी घ्यावी अशी समजूत आहे. मात्र ग्रहण काळात गर्भवती महिलांनी पाणी पिऊ शकतात. ग्रहण सुरू होण्यापूर्वी अन्न शिजवणं टाळायचं हवं. ग्रहणाचा सूतक काळ हा ग्रहण सुरू होण्यास 9 तास आधीपासून सुरू होतो. त्यांच्यामुळे आपल्याला सूतकाळ सुरू होण्याच्या आधीचं अन्न शिजवून ठेवायचे आहे आणि हे शिजवलेले जे काही अन्न आहे त्याच्यावर आपल्याला तुळशीचे पान ठेवून जवळच्या ठेवायची आहे. ती अन्नपदार्थ आपण बनवतो त्या प्रत्येक पदार्थावर आपण एक एक तुळशीचे पान ठेवायचे आहे. त्याचबरोबर आपल्याला पिण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला तुळशीचे पान मिसळून ठेवायचे आहे जेणेकरून जेव्हा ग्रहणाचा मोक्ष होईल म्हणजे ग्रहण संपल्यानंतर आपण हे अन्नपदार्थ खाऊ पिऊ शकतो.
तर हा व्हिडिओमधून तुम्हाला चंद्रग्रहण आणि होळिका दहन संदर्भातील संपूर्ण माहिती मिळाली असेल. आपण तरीसुद्धा अजून काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.